या सामन्याचे पंच म्हणून आमचे मित्र आमचे बंधू रोहित आणि बच्चू प्रणित हे काम पाहतील। आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावणारे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय लक्ष्मणजी मेहतर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। आम्ही त्यांचं आमच्या यंग स्पोर्ट्सच्या वतीने आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो। या झालेल्या मॅच साठी संघ मालक यांच्याकडून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सतीश बेर्डे यांच्यासाठी रोख रक्कम 500 रुपये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे। त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। सतीश दादा बेर्डे मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो। आपण व्यासपीठासमोर यायचंय। दोन्ही संघाचा आता जी मॅच चालू आहे साई शिवार्थ आणि युग नाईट रायडर्स, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। मागावून कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही। सामन्याला सुरुवात करायची आहे। सामाजिक कार्यकर्ते महेशजी ब्रिज साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो। साई शिवार्थ संघाचे सर्वा संतोष दादा गुरव यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा स्वागत आहे। मॅन ऑफ द मॅच या मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सतीश दादा बेर्डे, आपण कुठे असाल तर लगेच आलेले आहेत। लक्ष्मण दादा यांना विनंती की आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि पुरस्कार सतीश दादा बेर्डे यांना द्यावा। या दादा या इथे। इकडे इकडे समोर। मागच्या मॅचचा हिरो सतीश दादा बेर्डे, काय फलंदाजी केले, आक्रमक फलंदाजी, तेवढीच वेगवान गोलंदाजी। प्रभानवली चॅम्पियन संघामधून खेळताना नेहमीच प्रभानवली एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा हा माझा मित्र माझा बंधू सतीश बेर्डे यांना खूप खूप शुभेच्छा। सामन्याकडे वळूया। नक्कीच 3 सामन्यामध्ये 2दा सामनावीराचा बहुमान फटकावलाय सतीश बेर्डे याने आणि त्याला देखील पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा। एक बिग मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते साई शिवार्थ आणि युग नाईट रायडर या दोन्ही संघादरम्यान। तर पाहूया कोणती संघ यावेळेला बाजी मारेल। चांगला फटका होता, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला अडवलंय। 1 धाव निश्चितच पूर्ण केली जाईल। या एकेरी धावाने धावफलक पुढे सरकेल मित्रांनो 2 या आकड्यावरती। एक मोठी मॅच होण्याची दाट शक्यता आहे। दोन्ही संघामध्ये तुल्यबळ खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज चांगले फलंदाज भरणा दोन्ही संघामध्ये आहे। तर एक चांगली मॅच आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल। काय म्हणाल दादा? नक्कीच नक्कीच, कारण या दोन्ही संघामध्ये आता जो फलंदाजी करतोय तेजस पालांडे मॅन फ्रॉम बनखोरवाडीचा हा खेळाडू अतिशय गुणी खेळाडू म्हणजे त्याची ओळख आहे। काय प्रेक्षणीय फटके असतात। मुंबईमध्ये ज्यावेळी टुर्नामेंट होतात त्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जास्त करून याच खेळाडूला मिळतो। आणि तो का मिळतो? तो यासाठी मिळतो चेंडू सीमारेषा पार षटकार, तेजसच्या बॅटमधून निघालेला हा गगनचुंबी षटकार। नक्कीच एक तुफानी फटका पाहायला मिळाला। एक फटका चांगला सजवला गेला आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेला आपण पाहताय। मी मोठमोठ्या मॅच मध्ये का सामनावीराचा बहुमान फटकावतो हे त्यांनी दाखवून दिलंय आणि PKPLच्या या 3ऱ्या पर्वामध्ये त्याची बॅट तळपताना पाहायला मिळते। अशीच धावसंख्या जर का उभारली गेली तर नक्कीच त्यांचा संघ मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारू शकतो। नक्कीच नक्कीच। आता जो गोलंदाजी करतोय भरत गुरव ओम साई खोरुणगे संघाकडून खेळणारा हा अष्टपैलू गुणी खेळाडू अतिशय जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही सामन्यामध्ये दोन्ही करू शकतो। तसंच तेजस सुद्धा तसाच आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून या दोन्ही खेळाडूंची पंचकृषीमध्ये ओळख आहे। नक्कीच, म्हणून मी म्हटलं की बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल असेल आणि दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत। तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल। पूर्णपणे खोदून काढलाय चेंडूला, काय चेंडू टाकला होता, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला
आणि नक्कीच त्याचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे, फक्त सन्मान दिला आणि या शेवटच्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली. पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या आपण पाहू शकता मित्रांनो, बिनगडी बाद 9 धावा. अशीच धावसंख्या जर का राहिली गेली तर 36 धावांपर्यंत मजल मारू शकतो तो संघ म्हणजे युगनाईट रायडर. परंतु 36 धावांवरती समाधान न मानता तुम्हाला 50च्या जवळ जावं लागेल. 9 धावा धावफलकावर लागल्यात. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावसंख्या सांगितली जाते. ओके, धन्यवाद. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय गौरव. ज्या गोलंदाजाने आता पहिली गोलंदाजी केली होती, भरत उर्फ सॅम या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, त्याचा छोटा भाऊ म्हणून गौरव अवधू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू अतिशय गुणी आणि याचा फॅन फॉलोइंग खूप मोठा आहे. प्रवणवली खोर्निंगोपासून पंचकृषीमध्ये या खेळाडूचे फॅन्स फॉलोइंग आहेत. असा हा अवधू वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन. हा, नक्कीच सोशल मीडियावरती देखील तितकेच फॅन फॉलोअर असतील. परंतु यावेळेला जर का चांगली गोलंदाजी केली तर व्हिडिओ व्हायरल होईल आणि त्यामध्ये भर पडेल फॅन्सची. काय घडते, कॅच घेणार का नाही? 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. फटका तितका चांगला नव्हता परंतु 4 धावा देऊन निश्चितच जाईल. प्रयत्न जे याचा चांगला होता परंतु चेंडूपर्यंत तो पोहोचू शकला नाही. त्याला साथ सिद्धेशीची जवळ लाभली होती, त्याची स्तुती करावी लागेल. तो पॉइंट वरून धावत आला हा चेंडू अडवण्यासाठी, परंतु चेंडू अडवण्यामध्ये अपयश झाला तरी त्याच्या प्रयत्नांना सलाम असेल. खरंच, काय म्हणाल? नक्कीच पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या काहीसा बाहेरला हा चेंडू, परंतु पंचघोषित निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाच्या काहीसा बाहेर टाकलेला हा चेंडू अवधू याचा. नक्कीच सिद्धेशाला पाहिलं तर मला बर्म्युडाचा तो खेळाडू आठवतोय ज्याने रॉबिन उत्थप्पाचा झेल फर्स्ट स्लिपमध्ये टिपला होता. आपण युट्यूबवरती जाऊन पाहू शकता. इतकी मोठी शरीरयष्टी असताना सुद्धा तो इतका धावतोय, यातच त्या खेळाडूची खेळाडूवृत्ती आपल्याला कळते. त्यासाठी जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे मित्रांनो. शरीराने तुम्ही कसेही असला तरी तुमच्या मनामध्ये एक वेगळी धमक असेल ना, तर नक्कीच या क्रिकेटच्या पटलावरती तुमच्या माध्यमातून खूप चांगले खेळ होईल. कव्हरसाठी तो एकले होतोय, नाहीतर या वयामध्ये अशी शरीरयष्टी असणारे खेळाडू म्हणतील मरू दे, मी कशाला धावू, उगाच पडलो बिडलो तर 1.5 महिना घरात बसावं लागेल. असं नाही आहे. या PKPLच्या स्पर्धेला आपल्या नावावरती करण्यासाठी मैदानामध्ये प्रत्येक खेळाडू आपले पूर्ण बेस्ट 100% देताना दिसतोय आणि त्यामध्ये सिद्धेश हे नाव देखील येणाऱ्या काळामध्ये घोंगावताना दिसेल तुम्हाला. नक्कीच पुन्हा एकदा गौरव ऑप्शनचा काहीसा बाहेर टाकलेला हा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. याला चेंडू काही समजला नाहीये. काही चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकाचे, काही चेंडू शिल्लक. अभि तयार. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात का पाहूया, परंतु नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढते. नक्कीच या एकेरी धावेने धावफलक पुढे सलके 15 या आकड्यावरती. एक मैदानी खेळ खेळणं खूप गरजेचं असेल. आत्ताची यंगस्टर पिढी या PUBG आणि SUBG मध्ये अडकून बसले. थोडासा सोशल मीडियामधून बाहेर पडा आणि श्रम करा मैदानामध्ये. ही तुम्हाला फिट ठेवेल आणि सर्व तणावातून मुक्त करेल. काय फटका सजवलाय या PKPL मधील सर्वात पारदर्शक आणि सुंदर फटका निघतोय आणि फलंदाज आहे समोर तेजसच्या बॅट मधून. काय फटका सजवलाय, काय म्हणाल सर? सुंदर फलंदाजी. मी मगाशीच बोललो होतो, वन हँड सामना फिरवण्याची क्षमता असलेला असा हा लक्ष्मी 11 बनकोर संघाचा हा खेळाडू तेजस. अतिशय क्लीन हिट करण्यामध्ये ज्याचा हातखंड आहे असा हा तेजस. मागच्या मॅचमध्ये काही हिट्स कनेक्ट झाले नव्हते परंतु या मॅचमध्ये तो दाखवून देतोय की मी का हिट आहे. नक्कीच जबरदस्त फटकेबाजी करतोय. तशीच फटकेबाजी अक्षयच्या माध्यमातून आम्ही कालच्या दिवसामध्ये देखील पाहिली. आजच्या दिवसामध्ये देखील त्याने चांगली फलंदाजी केली. असे काही गुणवान खेळाडू या परिसरामध्ये आहेत. ते tenniscricket.in च्या माध्यमातून 7 समुद्र पलीकडे पाहिले जात आहेत आणि जर इथे आणखीन मोठी स्पर्धा झाली तर त्यामध्ये यांचा म्हणजे बोलबाला असेल. नक्कीच सर. अतिशय सुंदर चेंडू होता, तेवढा सुंदर फटका. चेंडू सीमारेषा दिशेने चाललाय परंतु नाही. एक धाव घेण्यामध्ये यश, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. दरम्यान आमचे मित्र जितू ब्रिज यांचं इथे आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा आमच्या PKPL यंग स्पोर्टच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत.
हा नक्कीच सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. जर तुम्ही 15 ते 20 वर्ष पलीकडे जाऊन आपला फोटो बघितलात तर तुम्ही धूम 3 सारखे आमिर खान सारखे होतात आणि आता तेच वेळ निघून गेले तर दंगल सारखे त्या गीता आणि बबिताचा वडिलांसारखे दिसत आहे आणि तो देखील आमिर खानच आहे. ही वेळ आहे, वेळ बदलत राहते मित्रांनो, परंतु स्वतःच्या खेळामध्ये सातत्य ठेवणं आणि स्वतःचा फिटनेस कंटिन्यू ठेवणं हे दोन महत्त्वाचे भाग आहेत. स्वतः तुम्ही फिट असाल तर मैदानामध्ये कोणतंही शिखर चढू शकाल मित्रांनो. बरोबर आहे सर. सामन्याला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. यानंतर आपल्या बरेच सामने खेळवायचे आहेत. यानंतर होणारा सामना आरुष आर्मी विरुद्ध ऋग्वेदा. सुंदर गोलंदाजी. आम्ही ज्यावेळी 4वी-5वीला होतो सर त्यावेळी इब्राहिम दादा शेरखान एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती. अतिशय सुंदर वेगवान तेज तरार प्रभानवल्ली एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू त्या काळी 2007 त्यावेळी आम्ही त्यांचा खेळ बघितला. त्यानंतर इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा ते मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत. आणि ही खरी ताकद आहे PKPL ची आणि याच्या मागचा उद्देशच तो आहे की जे खेळापासून दूर गेलेत ते पुन्हा एकदा या मैदानामध्ये येऊन आपला खेळ तो दाखवावा आणि ज्यांना आयकॉन समजून हे नवीन पिढी पुढे जाते त्यांच्या मार्गदर्शनाने अजून त्यांचा खेळ चांगला हो, हेच त्याच्या मागचं प्रामाणिक मला वाटतं एक उद्देश असेल. प्रभानवल्ली खोरिनको यंग स्पोर्टचा हाच नेमका उद्देश आहे की जे चांगले चांगले खेळाडू आहेत त्या खेळाडूंना योग्य व्यासपीठ देण्याचं काम आमच्या या मंडळाने केलेलं आहे. नक्कीच मला जेव्हा कॉल आला अक्षय सरांचा की तुम्हाला समालोचन करायला यायचं आहे, पहिल्यांदाच मी नाव ऐकलं. माझ्या डोक्यामध्ये एकच विषय होता, गाव म्हटल्यानंतर मळे आपल्याला पाहायला मिळतील आणि तिथे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला आपली कला सादर करायची आहे, ते मैदान कसं का असेना. परंतु ज्या वेळेला मी मैदान पाहिलं काल मी स्तब्ध राहिलो आणि मी म्हटलं की या छोट्याशा गावामध्ये देखील या ठिकाणी असं मैदान असू शकतं का, हाच प्रश्न मी माझ्या मनाला विचारला. आणि जे तुम्ही करून दाखवलंय खरंच तुमच्यासाठी सलाम असेल मित्रांनो, जे कार्य तुम्ही केलंय या PKPL च्या माध्यमातून. धन्यवाद धन्यवाद दादा. ही मेहनत आहे आमच्या गावच्या मुंबईच्या जे सगळे आमचे पदाधिकारी आहेत, मेंबर्स आहेत, सदस्य आहेत, जे गावातले सगळे ग्रामस्थ आहेत, त्या सगळ्या ग्रामस्थांची मेहनत आहे ही. आणि त्या मेहनतीचं फळ हे तुम्हाला समोर दिसतंय. हे कुठल्या एका माणसाचं काम नाही आहे. 100% पूर्ण गाव जेव्हा एकजुटीने असं काम करतं ना तेव्हा असं एक चांगलं आपल्याला दृश्य पाहायला मिळतं. त्याची चर्चा नक्कीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये होईल आणि सरदार शेख जिथे जिथे जाईल PKPL या स्पर्धेचा प्रमुख उल्लेख करेल, जी रत्नागिरीतील सर्वात मोठी स्पर्धा का असेना. आता मुर्डेश्वर येथे होणारी सर्वात लेदरची मोठी स्पर्धा आहे, तिथे समालोचन करण्याची संधी मला प्राप्त झाले. तिथे देखील मी PKPLचा उद्देश नक्कीच करीन मित्रांनो, ज्या पद्धतीने मॅनेजमेंट तुम्ही केलंय. वळूया मैदानाच्या दिशेने. धावसंख्या आपण पाहताय 3 षटका अखेरीस 26. धन्यवाद दादा धन्यवाद. त्या दरम्यान आमचे मित्र महावितरण या महावितरणमध्ये आमचे जे सर आहेत अनेक सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. PKPLच्या वतीने आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो. सामन्याकडे वळूया. लेग स्टंपच्या ऑफ स्टंपच्या काहीसा बाहेर असला हा चेंडू पंचघोषित वाईड चेंडू, एक अवांतर धाव मिळते. यानंतर होणारा सामना आरुष आर्मी विरुद्ध ऋग्वेदा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आरुष आर्मी संघाचे संघ मालक जितवा दाभरी तेथे आलेले आहेत. पुन्हा एकदा वाईड चेंडू, एक अवांतर धाव. नक्कीच वेळीच गोलंदाजाला चेंज केलं जाते आणि रिप्लेसमेंट गोलंदाज म्हणून आता गोलंदाजी मार्कवरती येईल. गोलंदाज आहे अमन आलाय, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून वर्णी या खेळाडूची लागते. तर पाहूया पंचांच्या उजव्या बाजूने म्हणजे अराउंड द विकेटने गोलंदाजी करेल. अमन मध्ये क्षमता आहे, दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 बाउन्स जाईल सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी. विश्वास नव्हता या स्ट्रोक वरती तरी देखील चौकार मिळतोय. पाहायला गेलं तर खेळायचं होतं नक्कीच लॉंग ऑनच्या रिजन वरती, परंतु चेंडू गेला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि हा चौकार जातोय. यानंतर होणारा सामना ऋग्वेदा स्ट्रायकर्स विरुद्ध आरुष आर्मी.
शुभम शिंदे विरुद्ध ऋग्वेदा स्ट्रायकर्स. या सामन्याचा टॉस उडवला जातो आमचे मित्र यश, आमचे बंधू यश ब्रीद यांच्या हस्ते. कोण मागणार? टॉस उडवला जातोय. काले हेड टॉस. ऋग्वेदा स्ट्रायकर ने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे, लगेच सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावांपर्यंत आपण रोखण्याचं आपलं मनोधैर्य असणार आहे? 35. तुम्हाला असं वाटतं का समोरच्या संघामध्ये शुभम शिंदे, प्रभानवली खोर्निंगोचा केतर मात्र म्हणून त्याची ओळख आहे, असा शुभम शिंदे समोरच्या टीम मध्ये तो 35 धावांमध्ये आवरेल का? आवरेल. आम्ही आवरायचा प्रयत्न करू त्याला. धन्यवाद. तुमच्या या योजनेला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. शुभम तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. चांगला खेळ करा. नक्कीच एक दर्जेदार सामना यानंतर होईलच, परंतु मैदानामध्ये देखील एक जबरदस्त लढत पाहायला मिळते. युगनाईट रायडर्स आणि साई सिवार्थ या दोन्ही संघादरम्यान काय चांगली भागीदारी तेजस आणि अभिजितच्या माध्यमातून होते. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मैदानामध्ये त्याने लगावले आणि या शेवटच्या षटकामध्ये अमनच्या या षटकामध्ये देखील चौकार आणि षटकार पाहायला मिळत आहेत. दोन्ही सेट फलंदाज आहेत आणि आता उर्वरित चेंडूंवरती मोठी फटकेबाजी करण्यासाठी सज्ज असेल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, गतीला कमी केलं, लाईन थोडीशी मागे खेचली आणि फलंदाज बीट होताना पाहायला मिळतंय. अमनची ही तर ताकद आहे आणि अमनने आधी देखील ते करून दाखवलंय. जेव्हा जेव्हा विश्वास कर्णधाराने दाखवलाय त्या विश्वासाला सार्थ ठरलाय अमन. आणि अमन आता मात्र फलंदाजाला शांत ठेवतोय. या पहिल्या इनिंग मधील आता शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. काय म्हणाल? 2 मध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. फटका येऊ शकतो, तेजस तो फटका खेळू शकतो, परंतु नाही. समोर सुंदर असा फटका खेळलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यामध्ये यश, 2 धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 41. नक्कीच दादा, आता 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आकडा अल्टी पलटी 2442 हा आकडा पाहायला मिळतोय. आणि हा आकडा कोणाला यशस्वी ठरणार पाहूया. धावा रोखल्या जातील की धावा चेस केल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष असेल. 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. PKPL मधील हा सर्वात दर्जेदार आणि हाय व्होल्टेज सामना असेल मित्रांनो. आणि हा सामना जिंकणं खूप गरजेचं असेल. ते म्हणजे युगनाईट रायडर आणि साई शिवार्थी या संघाला. नक्कीच गोलंदाजी चांगली राहिले, फलंदाजी आता तितकी चांगली करावी लागेल. आणि पाहायला गेलं तर यावेळेला युगनाईट रायडरला देखील तितकीच चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. मजा येणार आहे मित्रांनो. 24 चेंडू आणि 42 धाबा हाय व्होल्टेज हा ड्रामा असेल. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा वाढवणारा हा सामना आपल्या भेटीला येतोय. ज्याची तुम्ही विचार केला होता तो सामना आता आपल्याला पाहायला मिळेल. कारण का बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघामध्ये एक से बडकर एक धुरंधर मौजूद आहेत. तर पाहूया, तर काय म्हणाल, या वेळेला हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार का? माझा अंतरात्मा, माझं हृदय सांगतंय की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. का विचारा? कारण का दुपार झाले, मस्तपैकी जेवून आलेले आहेत, ताकद दोघांमध्ये आहे. त्यामुळे जेव्हा आपल्या पोटामध्ये अन्न नसतं त्यावेळेला ब्रेन काम करत नाही. तेव्हा फक्त डोळ्यासमोर एकच, मला जायचं आहे, जेवायचं आहे आणि मैदानामध्ये उतरायचं आहे. आता मस्तपैकी जेवलेले आहेत ते खेळाडू, त्यांचा मेंदू आता शांत झालाय. या उन्हामध्ये देखील तो आता सरळ आणि चांगल्या भाषेमध्ये तो आता विचार करेल आणि तीच रणनीती दोन्ही संघाचे कर्णधार करतील आणि हा सामना मला वाटतंय शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच नक्कीच सर, कारण दोन्ही संघ हे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहेत. साई शिवार संघामध्ये भरत गुरव, संकेतदादा पालांडे यांच्यासारखे हार्ड हिटर खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे समोरच्या संघामध्ये सुद्धा तेजस पालांडे सारखा एक नामवंत खेळाडू त्या खेळाडू संघामध्ये खेळतोय. निश्चितच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, यात काही शंका नाही. हा सामना निश्चितच रोमहर्षक होईल. साई शिवार्थ संघ निश्चितच
शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आपल्याकडे झुकवण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या विजयाचं खातं उघडतील. योग नाईट रायडर संघाची सुद्धा हीच तऱ्हा आहे की ते सुद्धा जिंकण्यासाठी शेवटपर्यंत निश्चितच प्रयत्न करतील. हा नक्कीच YouTube वरती जोडलेल्या सर्व मायबाप क्रीडा रसिकांना सांगू इच्छितो tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे आणि हे आम्हाला स्पॉन्सर करणारे सन्माननीय राज केबल लांजा यांचा मी मनपूर्वक आभारी आहोत. आपण सहकार्य केलात म्हणून ही PKPL ही स्पर्धा घर बसल्या आमचे मायबाप क्रीडा रसिक पाहत आहेत. हा दर्जेदार होणारा सामना असेल. ये मैच अच्छा होने वाला है. ये आपके सर के ऊपर भी की ब्लू कैप है ना, ये व्हाइट होने वाली है क्योंकि सोचने के लिए मजबूर करने वाला मुकाबला है. जी हाँ, ये 42 रन को पूरा करने के लिए अब पसीने छूटेंगे क्योंकि ऊपर से गर्मी बढ़ चुकी है. क्रिकेट की गर्मी भी बढ़ने वाली है. ये 42 रन, ये मुकाबला अब यहाँ से कुछ अलग ही नजारा दिखाने वाला है. पावर प्ले के ओवर में 8 या 10 रन बने तो मजा आने वाला है. मजा आने वाला है. मजा आने वाला है. निश्चितच सर, या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्यामध्ये साई शिवार संघाचं लक्ष असेल. समोर आक्रमक फलंदाज आहे संकेत दादा, जो गेल्या वर्षी वेद फायटर संघाकडून खेळले होते असे संकेत दादा. आणि समोरचा जो खेळाडू आहे भरत गुरव उर्फ सॅम या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू ज्याच्या नावावरती 4 मालिकावीर आतापर्यंत आहेत असा सॅम. हाँ डेफिनेटली बेस्ट, इसीलिए तो मैंने कहा दोस्त कि बेस्ट वर्सेस बेस्ट वाली बैटल है. आप शेर है तो हम सवा शेर है. तुम बाहुबली हो तो हम जरूर उससे भी बड़े खिलाड़ी हैं. तो देखना होगा इस समय ये 42 रन को मुकम्मल करते हैं, यानी स्ट्राइक पर मौजूद है बल्लेबाज संकेत. क्या संकेत देंगे देखना होगा इस पावर प्ले में. लंबा रन प्ले कर संकेत इस समय पहली गेंद उड़ाया है, हवाई सफर पर भेजा है और लैंड करेगी जीदा पार्किंग प्लॉट में. 6 रन. क्या कहोगे सर? खतरनाक, खतरनाक और खतरनाक. ये प्लेयर भी खतरनाक है. ग्राउंड के अंदर तो कैच नहीं लपके जा रहे, लेकिन बाउंड्री लाइन के बाहर कैच को लपका है. उनको 200 रुपए की धनराशि इस मुकाबले के बाद जरूर दी जाएगी. बिलाल भाई इनकी ओर से. जी हाँ, मजा आएगा. आगाज देखिए शानदार किया छक्के के साथ. देख रहा होगा इस ओर की अगली गेंद है, कट किया है, गैप में जाएगी, रोका है. बढ़िया स्टॉप देखने को मिला है और ये संघर्ष है अपने टीम को जीत दिलाने के लिए. गिरेंगे, पड़ेंगे, लड़ेंगे, उठेंगे, लेकिन इस मुकाबले को जीतने के लिए हर वो सफल प्रयास करेंगे जिसके लिए इस मुकाबले में उनको जीत मिलेगी. इसीलिए मैं हमेशा कहता हूं, इस बार भी मेरे दोस्त कहना चाहूंगा, जीत उसी की होती है जिसके सपनों में जान होती है. अरे पंख होने से कुछ नहीं होता, मजबूत इरादों से उड़ान होती है. इस समय इरादे मजबूत लेकर दोनों भी टीमें खेल रही है, लेकिन जीत किसकी होगी देख रहा होगा. और ये कह रहे हम थोड़े से शरीफ क्या हो गए, पूरा मोहल्ला बदमाश हो गया. लेकिन इस समय देखिए एक गेंदबाज हावी हो रहा है, एक बार बल्लेबाज हावी हो रहे. कमबैक किया है गेंदबाज ने. पहली गेंद को छक्का खाने के बाद जिस तरीके से कमबैक किया है काबिले तारीफ. 50-50% चांसेस है. जी हाँ, ऐसा ही अल्फाज जो पहले तकरीबन 10-15 साल पहले एक एड आती थी, ब्रिटानिया खाओ वर्ल्ड कप जाओ, राहुल द्रविड़ की, वैसा ही नजारा है. हवा में गेंद है, क्या लपका जाएगा कैच को? ड्रॉप कैच. ये कैच छोड़ा है या मैच छोड़ा है, आने वाला समय बताएगा. भाई कैच छोड़ने के बाद ऐसा बैठ के क्या चलेगा, साइड में लोटा आने वाला है नहीं. हाँ बहुत बड़ी गलती की. कैच किसका छोड़ा है? इनफॉर्म बल्लेबाज संकेत का छोड़ा है. हा म्हणूनच म्हटलं जातं, तंटा नाही तर घंटा नाही आणि घंटा नाही तर शाळा सुटणार नाही. प्राथमिक शाळेमध्ये आम्ही जेव्हा 5 मिनिटं असताना वाट पाहायचो कधी घंटा वाजते आणि कधी आम्ही दप्तर घेऊन खेळायला जातो. तसंच चित्र मैदानामध्ये ह्या वेळेला तुम्हाला चांगलं कार्य करावं लागेल. ऑप्शन नाही की एबीसी मध्ये ABCD 4 ऑप्शन, परंतु क्रिकेटमध्ये एकच ऑप्शन आहे और ते म्हणजे बेस्ट परफॉर्मेंस. जड़ में गेंद की थी, रोकना चाहते थे, सिंगल आसानी के साथ यहां पर प्राप्त होगा और सिंगल के साथ रन संख्या बनी है दोस्त 10-10. मैंने कहा था 8 या 10 रन बनेंगे तो मजा आने वाला है. मुग्याम्बो खुश ऊपर से हो ना हो, लेकिन यहाँ की पब्लिक खुश होने वाली है ना दोस्त. हाँ नदीम भाई कह रहे होंगे, तौफीक भाई साइड में, अजहर भाई भी चिपक के बैठे हैं, अमित भाई भी साइड में. पूरी की पूरी ये टीम इस समय सेलिब्रेट करती हुई नजर आ रही है. फुल टॉस है, मिस टाइप चौक है. क्रिकेट में यही होता है, कभी कभी गलत गेंद विकेट देकर जाती है, अच्छी गेंद पर छक्का लगता है. क्या कहोगे इस गेंद के बारे में? क्रिकेट हा सर अनिश्चितीचा खेळ आहे. निश्चितच एकदा संकेत दादा हेवी झाले होते, तर आता दुसरा संकेत बॉलर संकेत
हेवी झालेला दिसून येतोय. हाँ जरूर, इसीलिए मैं कहता हूँ बंदूक की गोली और सरदार की बोली सही निशाने पर जाकर लगती है। और इस समय वही हुआ, मैंने कहा 8 या 10 रन बनेंगे पावर प्ले में, और जरूर यहाँ पर ये 10 रन बने हैं। अब 18 गेंदे हैं और 32 रनों की जरूरत है। क्या लगता है दोस्तों आपको, आपके दिमाग में क्या चल रहा है बताइए। सामना सर निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. याचा पुरेपूर अनुभव या सगळ्या क्रीडा रसिकांना या मॅचच्या दरम्यान येणार आहे. कारण समोरचे स्ट्राईकला फलंदाज आहेत सॅम आणि संकेत दादा, हे दोन्ही पण अतिशय आक्रमक फलंदाज आहेत. वन हाती सामना फिरवण्याची क्षमता असलेले हे खेळाडू आहेत. आणि आता गोलंदाजीला कोण आलाय, तेजस, हा सुद्धा एक अष्टपैलू गुणी खेळाडू आहे. समीर जाधव, आपण व्यासपीठावरती यायचंय. सामन्याकडे वळूया. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन स्वतः तेजस सामना करेल. सॅम भरत उर्फ सॅम. हाँ जरूर देखना होगा। अब गेंदबाजी मार्ग पर है तेजस, संकेत और भरत। देखना होगा कितनी लंबी साझेदारी करते हैं। अब तक 6 गेंदों पर 10 रनों की साझेदारी बन चुकी है। आने वाली 18 गेंदे हैं जिस पर बनाने होंगे और 32 रन, तो मुकाबले में मजा आता हुआ। अब देखना होगा ये ओवर में किस तरीके की बल्लेबाजी होती है। फील्ड चारों ओर जो है इस समय सजाई गई है। गेंदबाज कहीं ना कहीं कहते हुए आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी सब मेरे पीछे आओ। पीछे कोई नहीं है, लेकिन दुआएं हैं उनके समर्थकों की। देखना होगा, आगे बढ़कर खेलना चाहते थे, गेंद थोड़ी सी नीचे रही, सिंगल आसानी के साथ प्राप्त होगा। रन संख्या बढ़ेगी 11 रन। सर क्या लगता है इस ओवर में 1-2 लंबे स्ट्रोक देखने को मिलेंगे? निश्चितच सर बघायला मिळतील. कारण या गोलंदाजीवरती जेवढे रन जास्त येतील तेवढा हा सामना आपल्याकडे झुकवण्याचा प्रयत्न असेल साई शिवार्थ संघाचा. संकेत दादा इनफॉर्म फलंदाज आहेत. वैयक्तिक जेव्हा पहिल्यांदा स्ट्रायकिंगला उतरले होते त्यावेळी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून त्यांनी मी मैदानामध्ये का उतरलं हे दाखवून दिलं होतं. अगर इस ओवर में एक छक्का जड़ते हैं तो अक्षय भाई और उनके भाई संतोष भाई, इनकी ओर से 1000 रुपए की धनराशि दी जाएगी। एक्स्ट्रा बाउंस देखने को मिला, ये डॉट गेंद आई है। जरूर गेंद मिडल करने में नाकामयाब रहे हैं। अगर संकेत भाई इस समय छक्का जड़ते हैं तो अक्षय भाई और उनके भाई संतोष भाई दरम्यान आमच्या सर्वांचेच लाडके मारुती काका, हबब मारुती काका यांचं इथे आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने. आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आसनस्थ व्हावं. सामन्याकडे वळूया. सुंदर गोलंदाजी तेजस याची. एक तेरी तो एक मेरी. आता जो सामना चालू आहे या सामन्यामध्ये प्रत्येक षटकाराला भरतसाठी कोणी 6 मारला तरी अक्षय मांडगेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे संतोष दादा, साई शिवार संघाचे सर्व संतोष दादा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. म्हणजे एका षटकाची दादा किंमत किती आहे? 2000. हीच तर या स्पर्धेची करामत आहे. यस, कीमत उस धनराशि से ज्यादा जीत की है और इस जीत के साथ अंक तालिका में ऊपर जाने की कोशिश जो दोनों भी करना चाहेंगे। देखना होगा, क्षमता है। जड़ में गेंद थी, हल्के हाथों से खेला है, शॉर्ट मिड वेट की क्षेत्र में लाजवाब फील्डिंग की है। सिंगल यहां से प्राप्त होगा और इस सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों। 13 रन बने हैं। मुकाबला आहिस्ता आहिस्ता करवट बदलता हुआ नजर आता हुआ। जिस तरीके से गिरगिट मौसम देखकर रंग बदलता है, वैसे ही इस समय मुकाबला रंग बदलता हुआ नजर आ रहा है हर गेंद के ऊपर। देखना होगा कौन आखिरी समय तक इस मुकाबले को जीतेगा, कह नहीं सकते जब तक आखिरी गेंद डाली नहीं जाएगी बीच मैदान में। देखना होगा, ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर रहे, वाइड का इशारा जरूर आएगा। इस वाइड के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों। 14 रन बने हैं, जी हाँ, और 28 रन दूर है। 28 रनों का सफर तय करना होगा इन दोनों बल्लेबाजों को। सेट तो हो चुके हैं, अब यहां से बाहें खोलकर काफी फ्रीली बल्लेबाजी करनी होगी। देखना होगा वो कर पाते या नहीं। इस ओवर की अब आखिरी गेंद शेष है, यानी कि 11 गेंदों पर 14 रनों की साझेदारी बन चुकी है। इस बार बहुत ही शानदार स्ट्रोक खेला है, सिंगल प्राप्त होगा। दूसरी की मांग करेंगे, एक नहीं 2 रन यहां से मिलेंगे। और बल्लेबाज के लिए ऑफर है, राजदादा यशवंतराव पैवेलियन के ऊपर से अगर छक्का कोई बल्लेबाज जड़ता है तो माजी सरपंच प्रकाश जी पालांडे सर, इनकी ओर से 500 रुपए की धनराशि दी जाएगी। भाई
ये सब जो बैठे हैं ना मंच के ऊपर, इनका अकाउंट भी फुल है और इनकी जेब में पैसे भी बहुत है। आपको खेल अच्छा करना चाहिए। हाँ, दरिया दिल आदमी है सर। और वो देखिए, अगर नेटवर्क का वो बहाना भी नहीं कर सकते, वाईफाई की सिस्टम हमारे पास है। जी हाँ, तो अकाउंट में आपके पैसे जाएंगे ही जाएंगे। पहले खेल आपको अच्छा करना है। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। रन संख्या बनी है दोस्त 16 बने हैं, अब 26 चाहिए। स्पेशल 26 आने वाली 12 गेंदों पर। 12 चेंडू 26 धावा। सामना चालू करायचा आहे पंच, लगेच सामना चालू करायचा आहे। यानंतर आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत। जर सामना वेळेत संपला नाही तर तुमचा एक खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये खेळवला जाईल। हाँ जरूर दोस्त, मजा आने वाला है। जितने भी अब कुछ शादीशुदा है, अगर भाभी देख रही होगी, त्याला मी तेव्हा 500 रुपये मागते तेव्हा 50 रुपये निघतात। आज नुसता 500, 1000, 2000, 3000 काय चाललंय ते चाललंय। घरी गेल्यानंतर याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार। हे सरदार शेखचं वाक्य है। आइए चलते हैं मैच के दरमियान। 12 गेंदे हैं, 26 रनों की जरूरत है। इस समय नीचे रही थी गेंद, ऑफर अभी भी जारी है। छक्का जड़ने पर अक्षय भाई इनकी ओर से 1000 रुपए की धनराशि दी जाएगी। किस्मत ने करवट बदल ली है, समय फिर से एक बार बदलता हुआ नजर आ रहा है। इसलिए कहा जाता है नजर बदलो नजारे बदलेंगे, कश्ती बदलो किनारे बदलेंगे, सोच बदलो रिजल्ट बदलेगा। सोच का ही सब कुछ खेल है दोस्त, देखना होगा। इस ओवर में लंबे स्ट्रोक आने चाहिए। उड़ाया है, और आईएसपीएल में तो स्ट्रोक को 9 रन मिलते हैं, लेकिन अनफॉर्चुनेटली दोस्त आपको पीकेपीएल में 6 ही रन मिलेंगे। हाँ, डीजे या वाले षटकाराची किंमत किती आहे? 2000। क्या बात है। 2000। आप अपने मेरे और आपके अल्फाज सेम टू सेम निकले। जी हाँ, तो 2000 तो उनके अकाउंट में जाएंगे, लेकिन ये मैच किसके पक्ष में जाएगा देखना होगा। रन संख्या बढ़ी है 22, 20 रन दूर है। मजा आता हुआ, यानी कि 10 गेंदे हैं, 20 रन और चाहिए। आगे बढ़कर खेला है, मिस टाइम स्ट्रोक जरूर है। गेंद के नीचे फील्डर आते हुए और कैच लपक लिया गया है। ये कैच नहीं पकड़ा है काका, ये मैच पकड़ा मैच है। पकड़ा। हाँ, व्हाट अ कैच। कैच अगर पसंद आए तो तालियां बजनी चाहिए दोस्त। क्या बात है। बोलो जुबा केसरी से महाराष्ट्र केसरी जीता नहीं जाता। छोड़िए, आज ही छोड़िए। हाँ, दरम्यान आमच्या सर्वांचेच लाडके मारुती काका इथे आलेले आहेत। त्यांचा छोटेखानी सत्कार आमचे मंडळाचे अध्यक्ष रुपेशजी पालेकर साहेब यांना विनंती की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। सामना लगेच चालू करायचा आहे। नए बल्लेबाज आते हुए, बल्लेबाज हैं अंकेश और उनके जर्सी पर नाम है अन्या। प्रभानवल्ली खोर्निंको यंग स्पोर्टला नेहमीच ज्यांचं सहकार्य असतं असं हे आमच्या सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व मारुती काका। जी हाँ, इस समय आते हुए अंकेश अंकिया के नाम से इनको जाना जाता है। आते ही बढ़िया स्ट्रोक खेला है, काफी फाइन है, और उस क्षेत्र में फील्डर नहीं है। चौके के साथ अपना व्यक्तिगत खाता खोला है। जी हाँ, बढ़िया स्ट्रोक, 4 रन, और इस चौके के साथ रन संख्या बढ़ी है मारुती काका 26। यांचं सन्मान चिन्ह देऊन सन्मान करताना आमचे पीकेबीएलचे अध्यक्ष रुपेशजी पालेकर साहेब। चौका जड़ा है दोस्त, आकर माहौल इस खिलाड़ी ने बदला है। 26 बने हैं और आने वाली अब गेंदे रहेगी यहां से 8, और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। हर गेंद पर 2 रनों की जरूरत है। देखना होगा किस तरीके से अब बल्लेबाजी होती है। पटकी भी गेंद हवा में खेला, कॉटन बॉल का मौका बन सकता है। 30 गज के दायरे के करीब खिलाड़ी है, ड्रॉप कैच। ओहो, ये कैचेस ड्रॉप करना ही मुसीबतों का कारण फील्डिंग करती हुई टीम को होती। ओ, विकेट मिली है। शायद वो खिलाड़ी कह रहे हैं मैंने जानबूझकर छोड़ा, मुझे यही विकेट चाहिए था। शायद ये प्लान बनाया होगा। बड़ा विकेट मिला है। कोण आलंय? कोण आहे तो खेळाडू? अक्षय, अक्षय मेहतर। या अक्षय मेहतरच्या खेळावरती लावण्या फायटर संघाकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। देखिए, अगर जिस तरीके के रन है ना, उस हिसाब से देखा जाए तो मैक्सिमम 3 छक्के जड़ सकते हैं, और ये अगर जड़ेंगे तो हर के 1000 के हिसाब से 3000 होंगे। लेकिन ये धनराशि बढ़ भी सकती है, उनके फैंस बहुत ज्यादा है। अक्षय नॉन स्ट्राइक एंड पर है, तो अब देखना होगा स्ट्राइकिंग एंड पर
अंकेश किस तरीके से बल्लेबाजी करते हैं। एक चौका जड़ चुके हैं वो, और जिस तरीके से वो बल्लेबाजी कर रहे क्षमता है इस खिलाड़ी में रन बनाने की। इस बार भी नीची गेंद रही थी, अक्षय स्ट्राइक पर आना चाहते थे लेकिन मना किया है। डॉट गेंद आई है। 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। अब आने वाली गेंद यहां से रहेगी 206 और जीतने के लिए चाहिए 15 रनों की जरूरत। 6 चेंडू आणि 15 धावा। 6 चेंडू 15 धावांची गरज। अतिशय आपण मगाशी जेव्हा सामना चालू झाला होता त्यावेळीच म्हटलं होतं हा सामना अतिशय रोमहर्षक होईल, यात काही शंकाच नाही। शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाणार। जर साई शिवार्थ संघ टॉस सामन्यात या सामन्यासाठी जिंकलेल्या सामन्यासाठी संघाचे सर्व संतोष दादा गुरव यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक साई शिवार संघाला दिला जाणार आहे। हाँ डेफिनेटली अब अक्षय के ऊपर भी काफी ज्यादा जो है धनराशि होगी। जी हाँ, देखना होगा। कुछ सालों पहले शोले फिल्म में जरूर देखा जाए तो बहुत ज्यादा धनराशि रखी थी, लेकिन देखा होगा अब इनके ऊपर भी काफी धनराशि है। जी हाँ, अब 5-6 गेंदे हैं और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। और गेंदबाजी के लिए प्रताप दादा मोरे, एक जाने माने बॉलर। सुंदर चेंडू, वाइड का इशारा आया है। वाइड के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा। 28 बने हैं, अब 14 चाहिए 6 में। लाइन से भटकने का प्रयास है। सोच तो अच्छी है लेकिन काफी बाहर कर बैठे गेंद, लेकिन अक्षय में भी क्षमता है। ऊंचे लंबे कद के खिलाड़ी है, अच्छे फिनिशर है और ये चेस मास्टर के नाम से भी जाने जाते हैं। क्या यहां से 14 रन बनाएंगे, देखना होगा। बारी बारी से इस इनिंग को देखा जाएगा। शॉट पिच उड़ाया है, हवाई सफर पर गेंद गई 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 6 रनों के लिए। हाँ, हीरो के बच्चे हमारे सीधे साधे अक्षय हाँ, सीधे नहीं भाई, डेंजर है। डेंजर, बहुत ही छक्का डेंजर लगाया है। है। हाँ, बहुत ही डेंजर है। 5 लावण्य फायटर संघाकडून त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000चं पारितोषिक सुरुवातीला डिक्लेअर झालं होतं। 5 गेंदे दोस्त, 8 रनों की जरूरत है। मजा आ रहा है। अजून पण जी हाँ। 2000 कमवायची संधी आहे। वो मुझे लगता है सिर्फ अब अपने दिमाग में यही ले बैठे कि मुझे यहाँ से फिनिश करना है। संध्याकाळची सोय करण्याची हाँ। व्यवस्था त्यांची झालेली आहे। बोले तो 7:45। ओके ओके, जी हाँ। इस बार भी वो अरे बाप रे बाप, कौन से चक्की का आटा खाते हैं ये? मुझे लगता है सिल्वर कॉइन का खाते हैं। कमाल का स्ट्रोक जड़ा है, 6 रन बैक टू बैक। अब कहाँ गए प्राइज लगाने वाले? है सामने बैठे हैं, ये देखो। थैंक यू डीजे थैंक यू। तभी मैं सोच रहा हूँ ये जादू कहाँ से आ रही है। उनके जो टीम के जो ओनर है वो पीछे से बैठकर दुआ कर रहे थे। हाँ, देखिए दुआ कब आती है पता है, जब अपना दिल और दिमाग एक साथ रह के आंखें बंद कर ईश्वर को याद करते हैं ना, तब वो दुआ कबूल होती है। और आपने भी वही किया है। हालांकि ईश्वर तो नजर नहीं आते, लेकिन हम मुसीबत में होते हैं ना, तब ईश्वर ही नजर आते हैं। और इस समय उनको ईश्वर नजर आए। बैक टू बैक 2 छक्के जड़कर अक्षय बताते हुए मुझे इतने पीछे बल्लेबाजी के लिए क्यों भेजते हैं, मुझे 1 डाउन के लिए भेजिए। फिर उनकी और चाहत बढ़ेगी, मुझे ओपनिंग के लिए भेजिए। और ये चाहत उनकी पूरी होगी। हल्के हाथों से खेलना चाहते हैं, क्या डॉट गेंद है, वो कह रहे रन लेने का प्रयास है। देखना होगा इशारा, और ये विकेट मिला है। क्या ये मुकाबले का टर्निंग पॉइंट है दोस्त? नक्कीच सर, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे। बहुत ही कमाल का मैच चल रहा है। अक्षय को स्ट्राइक पर होना चाहिए था, वो अब नॉन स्ट्राइक एंड पर है। अब आए हैं सबसे सीनियर खिलाड़ी इब्राहिम आए हैं। इब्राहिम के पास क्वालिटी है, सबसे सीनियर खिलाड़ी। अभी दुबई से आए हैं PKPL खेलने के लिए, और इनकी चर्चा भी काफी हो रही थी। अब उस चर्चा के ऊपर मोहर लगाने का सुनहरा अवसर प्राप्त है। हाँ बताते हैं, रुको थोड़ा सा सब्र करो। रन संख्या बनी है इस समय दोस्त 40 बने हैं। आने वाली गेंदे अब यहां से है। गेंदे कितने शेष है? 3, और जीतने के लिए 2। 3 गेंदे 2 रन, 3 गेंदे
2 रन, 3 गेंदे 2 रन, मजा आ रहा है। ये 2 रन आपको 2 अंक देकर जाएंगे और ये 2 का पहाड़ा आपको पाठ होगा, लेकिन यहां पर ये 2 रन बनाने के लिए मशक्कत करनी पड़ेगी। कंपलसरी चेस है। लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। 1 रन पूरा किया, दूसरा रन की कोशिश, दूसरा रन भी पूरा। क्या बात है, फिर से एक बार मुझे जो भी यस यस आने वाली 2 गेंदे हैं, 1 रन की मात्र जरूरत है। बहुत ही जबरदस्त मैच चलता हुआ, 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे। सामना रंगलाय, सामना रंगामध्ये आलाय, सामना ढंगामध्ये आलाय। लाल पीला हरा नीला सब रंग अब बीच मैदान में दिख रहे हैं। जिस तरीके से गिरगिट अपना रंग बदलता है मौसम को देखकर, वैसे ही इस मुकाबले ने रंग बदला है। तुम्हाला जर का सामना आवडला असेल तर मित्रांनो, जिथे असाल तिथूनच टाळ्या वाजल्या पाहिजेत, टाळ्या झाल्या पाहिजेत। PKPL मधील सर्वाधिक व्ह्यूअरशिप प्राप्त करणारा हा सामना असू शकतो। 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता। ज्याला हृदय विकाराचा धोका आहे अशा खेळाडू अशा प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही हा सामना पाहू नका। हा, नक्कीच. हृदयाची धडकन वाढवणारा हा सामना आहे, शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारा हा सामना आहे। नक्कीच तुम्ही सामना पाहिलात तरी चालेल, आपला ऑडिओ कमी करा, माझ्या आवाजाने तो धोका वाढण्याची शक्यता है। आइए चलते मैच के दरमियान 2 में 1 रन की जरूरत। यस चला